मित्रांनो नमस्कार. आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतरित झाला असेल तर त्या विद्यार्थ्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट कोठे चेक करायची व आपल्याला जी ट्रान्सफर रिक्वेस्ट आली असेल तर ती कशी अप्रूव्ह करायची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. यासाठी सर्वप्रथम आपल्याला वेब ब्राउझर ओपन करून UDICE प्लस स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसणार आहे. शाळेचा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जे ऑप्शन दिसत आहेत त्यामधून तिसरं जे ऑप्शन आहे बघा, स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा आपण हे नाव बघू शकतो आणि त्या नावावरती आपण क्लिक करणार आहोत. या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली आहे. यामध्ये दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. पहिलं ऑप्शन आहे बघा विथिन स्टेट आणि दुसरा आहे आउटसाईड स्टेट. तर विथिन स्टेट म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी जर राज्यातीलच शाळेमध्ये गेला असेल तर आपल्याला या ऑप्शनचा वापर करायचा आहे. आणि जर आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या राज्याबाहेर गेला असेल किंवा जवाहर नवोदय विद्यालयासारख्या शाळेमध्ये गेला असेल तर आपल्याला या ऑप्शनचा वापर करायचा आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी राज्यातीलच शाळेमध्ये गेले असल्यामुळे आपण या ठिकाणी गो या बटनावरती क्लिक करत आहोत. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर 4 ऑप्शन ओपन झालेले आहे. तर आपण या ऑप्शनचा अर्थ समजून घेऊया. तर पहिलं जे ऑप्शन आहे बघा, आपण या चारही ऑप्शनचा अर्थ समजून घेऊया. पहिलं जे ऑप्शन आहे तर यामधून आपण विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवू शकतो. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे तर अप्रूव्ह स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट, तर यामधून विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आलेली आहे की नाही ते चेक करू शकतो आणि जर रिक्वेस्ट आलेली असेल तर ते आपण अप्रूव्ह करू शकतो. तर आपण गो या बटनावरती क्लिक करून बघूया की आपल्याला विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आलेली आहे का. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नो डेटा फाउंड अशा पद्धतीची नाव आलेलं आहे, म्हणजे मेसेज आलेला आहे. तर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला आतापर्यंत रिक्वेस्ट आलेली नाही, समोरच्या शाळेने आतापर्यंत रिक्वेस्ट पाठवलेली नाही. जर रिक्वेस्ट आली असेल तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आलं असतं आणि आपण त्या नावावरती क्लिक केल्यानंतर खाली अप्रूव्ह नावाचं बटन आलं असतं, अप्रूव्ह व रिजेक्ट. तर आपण अप्रूव्ह या नावावरती क्लिक करून ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली असती. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये गेलेल्या विद्यार्थ्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबमध्ये येणार आहे आणि येथूनच आपल्याला अप्रूव्ह करता येणार आहे. जर UDICE संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.